रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ। श्रावण महिना हा धार्मिक मान्यतेनुसार अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो। या महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते। श्रावण महिना खास भगवान शिवाला समर्पित असल्याने या काळामध्ये शिवभक्त शंकराची पूजा आणि व्रत उपवास करत असतात। या काळात केलेले व्रत आणि पूजापाठ भगवान शिव स्वीकारतात, त्यांनी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात असं देखील बोललं जातं। त्यामुळे अनेक जण इच्छापूर्तीसाठी श्रावणातील व्रत आणि शिवांची पूजा करतात। समुद्र मंथनातील विष भगवान शिवशंकरांनी ज्या काळात पिले होते ते काळ हा श्रावण महिन्यातील होता, त्यामुळे या महिन्याला विशेष असं महत्त्व प्राप्त झाले आहे। तर यंदा श्रावणी सोमवारची सुरुवात ही 25 जुलैला झालेली आहे आणि पहिला श्रावणी सोमवार जो आहे तर तो 28 जुलैला आहे। यंदा श्रावणी सोमवार म्हणजे श्रावणाची समाप्ती ही 23 ऑगस्टला होणार आहे। यंदा एकूण 4 सोमवार आलेले आहेत, तर पहिला सोमवार जो आहे तो 28 जुलैला आहे, दुसरा सोमवार 4 जुलैला आहे, तिसरा सोमवार 11 ऑगस्टला आहे आणि चौथा सोमवार 18 ऑगस्टला असणार आहे। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस शिवामूठ आपल्याला व्हायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलिंगाची पूजा कशी करावी, घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन पूजा कशी करावी, या दिवशी शिवामूठ कशी अर्पण करावी हे देखील पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। या दिवशी सकाळी लवकर उठायचे, स्वच्छ स्नान करायचं आहे, पांढरे वस्त्र परिधान करायचे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता। या दिवशी उपवास करायचा आहे। या दिवशी पूजा तुम्ही घरी किंवा मंदिरामध्ये करू शकता। घरी करणार असाल तर हळदी कुंकू, चंदन, कापसाचं वस्त्र, गंगाजल, त्यानंतर पंचामृत किंवा कच्चं दूध, अक्षदा, फळे नैवेद्यासाठी, त्यानंतर भस्म घ्यायचं आहे, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर या दिवशी आपल्याला तांबण लागणार आहे, रुद्राक्षाची माळ, यासोबत अन्नपूर्णा माता, भगवान गणेश आणि महादेवाची पिंड लागणार आहे। यासोबत तुम्ही नैवेद्यासाठी पेढे, फळे किंवा गोड मिठाई, पांढरी मिठाई आणि खडीसाखर यापैकी काहीही तुम्ही ठेवू शकता। तर ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची, रांगोळीने स्वस्तिक काढून स्वस्तिकवरती हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा फूल वाहून भूमिपूजन करायचं, नमस्कार करायचा, तिथे पाठ किंवा चौरंग मांडायचा, चौरंगावरती पांढरं वस्त्र आपल्याला अंतरायचं आहे आणि सर्वात आधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे। सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे, त्यासाठी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण निरांजन किंवा समई ठेवायचे, दिवा प्रज्वलित करून घ्यायचे, दिव्याला देखील हळदी कुंकू, अक्षदा आणि एक फूल देखील आपल्याला व्हायचं आहे। सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत, त्यासाठी तामणामध्ये आपण थोडंसं अक्षदांचं किंवा फुलांचं आसन देऊन त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ कोरडी करून घ्यायची आहे। त्यानंतर पाटावरती आपल्याला अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणेश मूर्ती ठेवून गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, त्यानंतर लाल फूल, कापसाचं वस्त्र आपल्याला व्हायचं आहे। तुम्ही दुर्वा आगाडा देखील वाहू शकता। त्यानंतर एका तामणामध्ये फुलांचं आसन देऊन त्यावरती आपण बेलपत्राचं आसन देऊन त्यावरती महादेवाची पिंड ठेवायची आहे। महादेवांच्या मूर्तीवरती, पिंडीवरती आपल्याला या दिवशी जलाभिषेक करायचा आहे। या दिवशी तुम्ही पाण्याने, पंचामृताने, कच्च्या दुधाने, चंदनाने, मधाने, साखरेने तुम्हाला जसं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही या दिवशी पिंडीवरती अभिषेक करायचा आहे, कारण की भगवान शिवांना अभिषेक खूप प्रिय आहे, त्यासाठी शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करू शकता। श्रावण महिना हा भगवान शिवांच्या आराधनेसाठी अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो, त्यामुळे ज्या कोणालाही शिवभक्ती करायची असेल त्यांनी या महिन्यामध्ये शिवांची पूजा नक्की करावी। या काळात महादेव भक्तांच्या भक्तीने प्रसन्न होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात। यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 सोमवार आहेत, 4ही सोमवार आपल्याला अशीच पूजा करायची आहे। तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर तुम्ही पूजेचं साहित्य सोबत घेऊन जा, जसं की पाणी असेल, पंचामृत असेल, कच्चं दूध असेल, भस्म असेल, बेलपत्र असेल, पांढरी फुलं असतील, नैवेद्यासाठी खडीसाखर असेल किंवा मिठाई, फळे असतील, हे साहित्य तुम्ही घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे। हे महादेवांची पूजा करत असताना तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता। संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील महादेवांची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। सायंकाळी आपल्याला सूर्यास्ताच्या वेळी, दिवे लागण्याच्या वेळेस देखील आपल्याला पूजा करायची आहे। पिंडीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने, त्यानंतर आपण चंदनाने देखील अभिषेक करून घेतला। त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। कशानेही अभिषेक करायच्या अगोदर एकदा पाण्याने आणि नंतर एकदा पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। त्यानंतर पिंड स्वच्छ करून घेतली। तामणामध्ये आपण फुलांचं आसन दिलेलं आहे,
त्यावरती महादेवाची पिंड ठेवून चंदन भस्म आपण अर्पण केलेलं आहे। पांढरं फूल किंवा आपण गोकर्णीची फुले आपण महादेवांना अर्पण करू शकता। या दिवशी केतकीची फुले आपल्याला महादेवांना अर्पण करायची नाही। त्यासोबतच पांढरं वस्त्र अर्पण करायचं। हळदी कुंकवाने रंगवलेलं वस्त्र या दिवशी अर्पण करू नका। त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती इथे मी बेलपत्र वाहत आहे। बेलपत्र वाहत असताना ते उलटं व्हायचं आहे। बेलपत्राचा गुळगुळीतचा भाग असतो तर तो आपण महादेवाच्या पिंडीवरती येईल अशा प्रकारे व्हायचा आहे। आणि बेलपत्राला कडला जी गाठ असते तर ती गाठ आपण तोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर बेलपत्र उलटं करून महादेवाच्या पिंडीवरती व्हायचं आहे। या दिवशी आपल्याला काही शक्य नाही झालं तर तुम्ही एक बेलाचं पान देखील महादेवांना वाहिलं तरी देखील तुमच्या संपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण होऊ शकतात। त्यासोबतच महादेवांना तुम्हाला काहीही नाही शक्य झालं तर एक तांब्या भरून पाणी आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलं तरी देखील महादेव प्रसन्न होत असतात। कारण की ते भोळे शंकर आहेत। भक्तांच्या भोळेने पूजेने देखील ते प्रसन्न होत असतात। त्यासाठी आपण अगदी भक्तिभावाने मनापासून भगवान महादेवांची पूजा या दिवशी करायची आहे। यानंतर आपण अक्षदा वाहिलेल्या आहेत। अक्षदा वाहत असताना त्या तुटलेल्या किंवा हळदी कुंकवाने रंगीत केलेल्या अक्षदा या दिवशी आपल्याला व्हायची नाही। भगवान शिवांची पूजा त्यांच्या कुटुंबासोबत केली जाते। त्यासोबतच आपण इथे माता अन्नपूर्णेची देखील पूजा करत आहोत। माता अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीचंच एक रूप आहे। त्यासाठी माता पार्वतीची पूजा देखील आपल्याला करायची आहे। पार्वती मातेच्या मूर्तीवरती देखील आपल्याला पहिल्यांदा पाण्याने त्यानंतर पंचामृताने पुन्हा पाण्याने अभिषेक करून घ्यायचे। त्यानंतर ताम्हणामध्ये अक्षदा ठेवून आपण त्यावरती पार्वती मातेची म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर आपण अन्नपूर्णा मातेला देखील हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर एक लाल फूल कापसाचं वस्त्र सौभाग्यवान अर्पण करायचं आहे। अशा पद्धतीने आपण अन्नपूर्णा मातेची पूजा या दिवशी करून घ्यायची आहे। सौभाग्यवान अर्पण केल्यानंतर त्यावरती आपल्याला हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे। या दिवशी शिवामूठ वाहिली जाते। पहिल्या श्रावणी सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती यंदा तांदूळ आहे तर तांदूळ पहिल्या सोमवारी आपल्याला अर्पण करायची आहे। तर नैवेद्य दाखवून घ्यायचा, पाणी घ्यायचं, पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करून त्यावरती आपण फळांचा नैवेद्य दाखवू शकतो। या दिवशी तुम्ही फळांचा किंवा तुम्ही दूध साखरेचा पांढऱ्या मिठाईचा किंवा तुम्ही खडीसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता। नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समर्पयामि असं बोलायचं आहे। इथे आपण नैवेद्य दाखवून घेतलेला आहे। त्यानंतर आपण आरती ओवाळून घ्यायची आहे। तुपाच्या दिव्याने आपण कर्पूर गौरम करुणावतरम ही आरती करू शकता किंवा लवलवती विक्राळा ही देखील तुम्ही आरती करू शकता। पहिल्यांदा गणपती बाप्पांची त्यानंतर तुम्ही महादेवाची त्यानंतर दुर्गे दुर्गटभारी देवीची आरती करू शकता। त्यानंतर घालिंग लोटांगण म्हणायचं असं आपण आरती देखील करून घ्यायची आहे। अशा प्रकारे महादेवांची पूजा आपण श्रावणी सोमवारच्या दिवशी करायची आहे। तुम्ही सकाळी पूजा करू शकता, दिवसभरामध्ये पूजा अशीच राहील आणि संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला शिवपिंडीवरती अभिषेक करायचा आहे। तुम्ही फक्त पाण्याने केला तरी सुद्धा चालेल आणि त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही पूजा उचलायची आहे। आपण महादेवांची पूजा करत असताना सतत मनामध्ये किंवा मुखाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही शिव अष्टोत्तर नामावली देखील म्हणू शकता। पहिल्या श्रावणी सोमवारी आपल्याला शिवामूठ म्हणून तांदूळ अर्पण करायचे आहे। तांदूळ घेत असताना ते तुटलेले खंडित झालेले तांदूळ घेऊ नये, पांढरे शुभ्र तांदूळ घ्यायचे। रंगीत आपण हळदीने रंगवलेले तांदूळ घेऊ नये। शिवपूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये। या दिवशी आपण जेव्हा अभिषेक करू त्यावेळेस कच्च्या दुधाचा वापर करावा। तापवलेल्या किंवा पाकिटातल्या दुधाचा देखील वापर आपण अभिषेक करण्यासाठी करू नये। यासाठी आपण जेव्हा शिवामूठ अर्पण करतो तर त्यावेळेस जे तांदूळ आहे तर ते आपण उजव्या मुठीमध्ये धरायचे आहेत। आपल्या मुठीमध्ये जेवढे बसतील एवढे धान्य आपल्याला घ्यायचे आहे। शिवामूठ म्हणजे एक मुठभर धान्य आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। खरं तर ही शिवामूठ मंदिरामध्ये अर्पण करायची असते, म्हणजे आपल्याकडून मुठभर धान्याचं जे आपण मुठभर धान्याचं दान करावं, म्हणजे आपल्याला जेवढं देवाने दिलेलं आहे त्यातलं मुठभर आपण दान करावं असं या शिवामुठीचं महत्त्व आहे। लग्न झाल्यानंतर 5 वर्ष मुली हे शिवामुठीचं व्रत करतात। तर तुम्ही कोणताही संकल्प करून शिवामुठीचं व्रत करू शकता। कसं असं तर अखंड सौभाग्यासाठी दीर्घायुष्यासाठी श्रावणी सोमवारचं उपवास व्रत ह्या सौभाग्यवती स्त्रिया करत असतात। कुमारिका हे जे व्रत आहे तर ते इच्छित वरप्राप्तीसाठी करत असतात। तर मूठ उभी धरायची शिवलिंगावरती, डाव्या हाताने उजव्या हाताच्या मुठीवरती आपल्याला पाणी ओतत ही शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची। शिवामूठ 3 वेळा अर्पण केली जाते। शिवामूठ वाहत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा असं आपण 3 वेळा म्हणायचं आणि ही शिवामूठ शिवलिंगावरती अर्पण करायची आहे। अशा प्रकारे प्रत्येक सोमवारी तुम्हाला शिवामूठ अर्पण करायची
करायची आहे। शिवामूठ अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे धान्य आहे तर यामध्ये भर घालून तुम्ही हे धान्य दान करू शकता। तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही पक्षाला खायला घालू शकता। या दिवशी अशा प्रकारे आपल्याला भगवान शिवांची पूजा करायची आहे। मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही अशाच रीतीने शिवामूठ अर्पण करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत हर हर महादेव।